Now, student, in chapter first, it is chapter first, rotational dynamics. 10th point of this chapter is conservation of angular momentum. Conservation of angular momentum. Conservation means angular momentum initial and final are equal. Suppose Li is initial angular momentum and Lf is final angular momentum, then initial angular momentum is equal to final angular momentum. Means angular momentum is constant or it is conserved. तर पहा या पॉइंट मध्ये आपल्याला पाहिजे की इनिशियल अँग्युलर मोमेंटम आणि फायनल अँग्युलर मोमेंटम हे कॉन्स्टंट आहे, म्हणजेच ते इक्वल आहे असं आपण म्हणू शकतो. तरी ते लक्षात ठेवा, अँग्युलर मोमेंटम यासाठी आपण L इज इक्वल टू वेक्टर L इज इक्वल टू वेक्टर R क्रॉस प्रोडक्ट विथ वेक्टर P असा फॉर्म्युला यूज करतो. आता इथे वेक्टर P म्हणजे लिनियर मोमेंटम वेक्टर and वेक्टर R means पोझिशन वेक्टर ऑफ द पार्टिकल. तर हे आपण ऑलरेडी पाहिलेलं होतं. हा फॉर्म्युला यूज होणार आहे या पॉइंट मध्ये. आता इथे लक्षात ठेवा, इनिशियल अँग्युलर मोमेंटम आणि फायनल अँग्युलर मोमेंटम इक्वल आहे, परंतु आता इथे महत्त्वाचा कन्सेप्ट असा आहे की चेंज इन लिनियर मोमेंटम चेंज आहे म्हणून डिनॉमिनेटरला dt लिहिलंय. म्हणजे लिनियर मोमेंटम हे विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज होत असेल तर त्याला आपण म्हणतो फोर्स वेक्टर. तर हा एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट या पॉइंट मध्ये यूज होणार आहे. त्याचबरोबर दुसरा एक पहा, चेंज इन पोझिशन वेक्टर विथ रिस्पेक्ट टू टाइम हे आपण सर्क्युलर मोशन मध्ये पाहिलं होतं, वेक्टर v. तर हे दोन फॉर्म्युले यूज होणार आहेत आपल्याला कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम प्रूव्ह करण्यासाठी. तर अँग्युलर मोमेंटम हे नेमकं काय असतं, तर समजा हा एक पाना आहे, जेव्हा आपण एखादा नट किंवा बोल्ट ओपन करायचा असतो, तर ओपन किंवा क्लोज करायचा असतो, तर त्यावेळेस आपण इथे फोर्स अप्लाय करतो F. आणि हे झालं डिस्टन्स R. तर F क्रॉस R याला पण आपण L म्हणू शकतो. तर वेक्टर L इज इक्वल टू वेक्टर R क्रॉस प्रोडक्ट विथ वेक्टर F. तर हे पण एक अँग्युलर मोमेंटमचाच फॉर्म्युला आहे. आता इथे आपण जो फोर्स अप्लाय केला, अप्लाय केल्यामुळे हा जो त्याला आपण हा जो ड्रायव्हर म्हणतोय, तर हा ड्रायव्हर काय होतोय, या साइडला मूव्ह होतोय, या डायरेक्शनला. तर याचं रोटेशनल मोशन होतंय. तर F मल्टिप्लाय बाय R म्हणजे अँग्युलर मोमेंटम असं आपण लिहू शकतो. परंतु याला आपण टॉर्क म्हणतो, टॉर्क वेक्टर. तर टॉर्क हा काय प्रोड्यूस करायला येते, रोटेशनल मोशन. टॉर्क काय प्रोड्यूस करतोय, रोटेशनल मोशन. टॉर्कची डेफिनेशन पाहिलेली आपण, ॲबिलिटी ऑफ अ फोर्स टू प्रोड्यूस रोटेशनल मोशन. जो फोर्स रोटेशनल मोशन प्रोड्यूस करण्याची ॲबिलिटी
असते त्या फोर्सकडे, त्या फोर्सला आपण टॉर्क म्हणतो. तर आता इथे आपल्याला या पॉइंट वरती क्वेश्चन असा विचारला जाऊ शकतो का, इथे बोर्ड वरती लिहिलेला आहे मी, स्टेट अँड एक्सप्लेन द प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम, यूज अ सुटेबल इलस्ट्रेशन, डू यू यूज इट इन डेली लाईफ व्हेन. तर आपल्याला विचारले की स्टेट आणि एक्सप्लेन करायचे कशाला, प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमला, त्याचबरोबर सुटेबल इलस्ट्रेशन म्हणजेच एक्झाम्पल्स द्यायचे, आणि त्यानंतर आपल्याला विचारले की हे आपण डेली लाईफ मध्ये यूज करतो का, आणि करत असाल तर केव्हा यूज करतो. तर का आता याची जी स्टेटमेंट आहे ती स्टेटमेंट अगोदर पाहू आपण. प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम याची प्रिन्सिपल, आन्सर मध्ये अगोदर आपण प्रिन्सिपल पाहू. तर प्रिन्सिपल मध्ये आपल्याला सांगितलंय अँग्युलर मोमेंटम ऑफ एन आयसोलेटेड सिस्टीम, अँग्युलर मोमेंटम of an isolated system is conserved in the absence of in the absence of external unbalanced torque. एक्सटर्नल अनबॅलन्स्ड टॉर्क हा जर ॲब्सेन्स असेल तर अँग्युलर मोमेंटम ऑफ एन आयसोलेटेड सिस्टम हा कॉन्झर्व झालेला असतो. तर ही आहे प्रिन्सिपल स्टेटमेंट. तर इथे आपल्याला स्टेट अँड एक्सप्लेन विचारले, म्हणजे आपल्याला या प्रिन्सिपलला प्रूव्ह करायचे. तर प्रूफ मध्ये पहा, अगोदर आता आपण इथे प्रूफ मध्ये अँग्युलर मोमेंटम और द मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम ऑफ अ सिस्टम यासाठी फॉर्म्युला लिहिणार. अँग्युलर मोमेंटम और मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम ऑफ द सिस्टम angular momentum or moment of linear momentum is given by vector L is equal to vector R क्रॉस प्रोडक्ट विथ वेक्टर P. तर हा दिला आपण फॉर्म्युला अँग्युलर मोमेंटम साठी. आता या फॉर्म्युल्यामध्ये वेक्टर R इज द पोझिशन वेक्टर फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन अँड वेक्टर P इज द लिनियर मोमेंटम. तर इथे जे वेक्टर R आहे, तर वेक्टर R हियर मध्ये लिहू, वेक्टर R is the position vector from axis of rotation and vector P is the linear momentum.
इथे चेंज इन अँग्युलर मोमेंटम आपल्याला फाइंड करण्यासाठी, कारण इनिशियल आणि फायनल म्हणजे इनिशियल मोमेंटम आणि फायनल मोमेंटम यांचा जो चेंज आहे तो फाइंड करण्यासाठी आपण या इक्वेशनला डिफरन्शिएट करणार आहे. तर डिफरन्शिएट त्याला इक्वेशन फर्स्ट देऊ. इक्वेशन फर्स्ट with respect to time, that is t, with respect to t आपण याला डिफरन्शिएट करणार आहे. तर d वेक्टर l upon dt is equal to d by dt of vector r cross product with vector t. पाहता इथे प्रोडक्ट रूल यूज होणार आहे डिफरन्शिएशनचा. तर इथे d वेक्टर r अपॉन dt फर्स्ट अगोदर इथे फर्स्ट टर्म as it is to vector r cross product with d vector t upon dt plus second term vector p as it is cross product with d vector r by dt. किंवा याला आपण असं पण लिहू शकतो, अगोदर dr by dt d vector r by dt cross product with vector p. आता या स्टेटमेंट मध्ये d वेक्टर p by dt हा असतो फोर्स and d वेक्टर r by dt ही असते स्पीड वेक्टर v. तर आपण हे दोन फॉर्म्युले जर इथे यूज केले तर आपल्याला d वेक्टर l upon dt is equal to भेटल का इथे वेक्टर r as it is क्रॉस प्रोडक्ट with d वेक्टर p by dt याला काय लिहायचं आपल्याला फोर्स वेक्टर f प्लस d वेक्टर r by dt याला लिहायचे वेक्टर v क्रॉस प्रोडक्ट p. आता इथे पहा हे आहे वेक्टर p म्हणजे लिनियर मोमेंटम. लिनियर मोमेंटम इज इक्वल टू मास मल्टीप्लाय बाय वेलोसिटी वेक्टर. आता इथे आपण m इनटू वेक्टर v लिहू शकतो. आता यालाच इथे आपण वेक्टर r क्रॉस प्रोडक्ट विथ वेक्टर f हे as it is ठेवलं प्लस m कॉमन घेऊन वेक्टर v क्रॉस प्रोडक्ट विथ वेक्टर v जर घेतलं तर आता इथे महत्त्वाचं लक्षात ठेवा, क्रॉस प्रोडक्ट ऑफ सेम वेक्टर किंवा क्रॉस प्रोडक्ट ऑफ अ वेक्टर इटसेल्फ इज 0. याचं कारण असं आहे की वेक्टर v क्रॉस प्रोडक्ट विथ वेक्टर v म्हणजेच v मल्टीप्लाय बाय v sin थीटा. आता इटसेल्फ जर असेल तर त्या दोन वेक्टर मधला थीटा हा जो आहे थीटा इज इक्वल टू 0 असतो. थीटा 0 असेल तर sin 0 हा 0 येतो. तर 0 मल्टीप्लाय बाय v टू b मीन्स 0. तर क्रॉस प्रोडक्ट हा 0 होईल. म्हणजे यालाच आपण लिहू शकतो वेक्टर r क्रॉस प्रोडक्ट विथ वेक्टर f प्लस m मल्टीप्लाय बाय 0. तर इथे लक्षात ठेवा हे येतंय 0. रिझन आहे क्रॉस प्रोडक्ट ऑफ सेम वेक्टर हा 0 असतो. थीटा हा 0 असल्यामुळे sin 0 0 होतो. 0 मल्टीप्लाय बाय 0 तर d वेक्टर l अपॉन dt. but
vector r cross product with vector f is torque, that is vector tau. Therefore torque is equal to d vector L upon dt. आता हा एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट इथे आपण लिहिलेला आहे, d वेक्टर L बाय dt टॉर्क इज इक्वल टू, परंतु आता इफ टॉर्क वेक्टर इज इक्वल टू 0 then d vector L upon dt is equal to 0. तर रेट ऑफ चेंज ऑफ अँगुलर मोमेंटम हा 0 आहे, म्हणजेच अँगुलर मोमेंटमचा डेरिव्हेटिव्ह 0 आला. तर अँगुलर मोमेंटमचा डेरिव्हेटिव्ह 0 आहे, म्हणजे अँगुलर मोमेंटम ही टर्म कशी आहे तर कॉन्स्टंट. मग यावरून लिहू शकतो आपण L इज इक्वल टू कॉन्स्टंट. वेक्टर L हे कसं आहे कॉन्स्टंट आहे. आता वेक्टर L कॉन्स्टंट म्हणजे याचा मीनिंग असा आहे की इनिशियल अँगुलर मोमेंटम इज इक्वल टू फायनल अँगुलर मोमेंटम. तर याला आपण म्हणू शकतो अँगुलर मोमेंटम हे कॉन्झर्व झालेलं आहे. तर आपण या पॉइंट मध्ये प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँगुलर मोमेंटम पाहत होतो. तर त्या पॉइंट मध्ये प्रिन्सिपल अशी आहे की अँगुलर मोमेंटम ऑफ एन आयसोलेटेड सिस्टम इज कन्झर्व्ड इन द ॲब्सेन्स ऑफ एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स. माहिती इज conserved. Angular momentum of an isolated system is conserved in the absence of external unbalanced torque. Torque हा एक टाइपचा फोर्सच आहे. तर एक्सटर्नल अनबॅलन्स्ड टॉर्क जो आहे तो जर ऍब्सेंट असेल म्हणजे इथे आपण टॉर्क EXT लिहू शकतो. टॉर्क EXT याचा मीनिंग एक्सटर्नल अनबॅलन्स्ड टॉर्क 0 असेल तर d वेक्टर L बाय dt हे पण 0 होईल. आणि डेरिव्हेटिव्ह हा 0 कधी असतो जेव्हा एखादी टर्म काय असते कॉन्स्टंट असते. तर dl बाय dt इज इक्वल टू 0 आले म्हणजे L हे काय आहे कॉन्स्टंट आहे. तर आकृती मध्ये अँगुलर मोमेंटम और मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम इज गिवन बाय वेक्टर L इज इक्वल टू वेक्टर R क्रॉस प्रोडक्ट विथ वेक्टर P. याला दिलं इक्वेशन फर्स्ट. आता या इक्वेशन मध्ये वेक्टर R म्हणजे आहे पोझिशन वेक्टर फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन आणि वेक्टर P आहे लिनियर मोमेंटम वेक्टर. आता इथे चेंज फाइंड करायचा आहे म्हणून आपण याला डिफरन्शिएट करायला. तर डिफरन्शिएटिंग इक्वेशन फर्स्ट विथ रिस्पेक्ट टू टाइम दैट इज t. therefore d वेक्टर L बाय dt बाय the therefore चं साइन देता येतं. d वेक्टर L बाय dt is equal to d by dt of वेक्टर R क्रॉस प्रोडक्ट विथ वेक्टर P is equal to फर्स्ट टर्म इथे प्रोडक्ट रूल यूज केला आहे डिफरन्शिएशनचा. फर्स्ट फंक्शन as it is क्रॉस प्रोडक्ट विथ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन as it is ठेवलं आणि क्रॉस प्रोडक्ट विथ डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. तर इथे वेक्टर R क्रॉस प्रोडक्ट विथ d वेक्टर P by dt प्लस d वेक्टर R by dt क्रॉस प्रोडक्ट विथ वेक्टर P. परंतु आता इथे लक्षात ठेवा d वेक्टर P by dt म्हणजे चेंज इन लिनियर मोमेंटम इज इक्वल टू फोर्स and change in position vector with respect to time is called its speed. तर वेक्टर F आणि वेक्टर V हे आपल्याला या इक्वेशन मध्ये यूज करता येईल. d वेक्टर P by dt ला F यूज केलं आणि dr by dt याला V यूज केलं. त्याचबरोबर P is equal to M into वेक्टर V हा कन्सेप्ट यूज केला. आता इथे पहा M जर कॉन्स्टंट आपण बाहेर घेतलं तर वेक्टर V आणि वेक्टर V चा क्रॉस प्रोडक्ट आहे. तर हा जो क्रॉस प्रोडक्ट आहे सेम वेक्टरचा तर तो 0 असतो. त्याचं कारण मी तुम्हाला इथे सांगितलंय की क्रॉस प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर
जर घ्यायचा असेल तर मॅग्निट्यूडच्या फॉर्म मध्ये त्याला आपण sin थीटाने मल्टिप्लाय करतो आणि sin थीटाची व्हॅल्यू 0 असेल तर sin थीटा 0 असतो. sin थीटा 0 असल्यामुळे 0 मल्टिप्लाय बाय v स्क्वेअर हे 0 येईल. तर इथे आपण 0 पुट केलं, 0 मल्टिप्लाय बाय एनीथिंग 0. आता या इक्वेशन मध्ये वेक्टर r क्रॉस प्रोडक्ट विथ वेक्टर f राहिलं, परंतु वेक्टर r क्रॉस प्रोडक्ट विथ वेक्टर f हा असतो टॉर्क वेक्टर. तर आपण इथे याला टॉर्क दिलं, टॉर्क वेक्टर इज इक्वल टू d वेक्टर l बाय dt, दॅट इज चेंज इन अँग्युलर मोमेंटम. तर इथे पहा, जर एक्सटर्नल टॉर्क हा 0 आहे म्हणजेच ऍब्सेन्स आहे, इथे ऍब्सेन्स वर्ड यूज केला आहे, ऍब्सेन्स आहे म्हणजे तो 0 आहे, तर चेंज इन अँग्युलर मोमेंटम इथे 0 जर पुट केलं तर d वेक्टर l बाय dt याची व्हॅल्यू 0 येईल. आता dl बाय dt म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ऑफ अँग्युलर मोमेंटम हा 0 आला. अँग्युलर मोमेंटम चा डेरिव्हेटिव्ह 0 आला आहे म्हणजे अँग्युलर मोमेंटम हे काय आहे, कॉन्स्टंट आहे, कारण डेरिव्हेटिव्ह हा अशा टर्मचा 0 असतो जी टर्म काय असते, कॉन्स्टंट असते. तर हे इम्पॉर्टंट लक्षात ठेवा. आता आपल्याला पुढे विचारलेला आहे, यूज अ सुटेबल इलस्ट्रेशन. इलस्ट्रेशन म्हणजेच एक्झाम्पल. माहिती एक्झाम्पल द्यायचे सांगितले. तर एक्झाम्पल मध्ये पहा, ही जी प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम आहे, तर हे ड्यूरिंग सम शोज ऑफ बॉलेट डान्स, बॉलेट डान्स जो असतो त्यामध्ये अँग्युलर मोमेंटमचा कन्सेप्ट यूज केला जातो. त्याचबरोबर ॲक्रोबॅट इन सर्कस, सर्कस मध्ये असणारे जे ॲक्रोबॅट्स असतात ते पण अँग्युलर मोमेंटमचा यूज करतात. त्याचबरोबर स्पोर्ट्स मध्ये लाईक आईस स्केटिंग, बर्फावरती स्केटिंग करणे, त्याचबरोबर डायव्हिंग इन अ स्विमिंग पूल, स्विमिंग पूल मध्ये डाइव मारते वेळेस. These are the examples of principle of conservation of angular momentum, ज्यामध्ये आपण या अँग्युलर मोमेंटमचं रिअलायझेशन करतो, ते रिअलाइज आहे. पाहता इलस्ट्रेशनला एक्झाम्पल जे दिलेले आहे तर ते आपल्याला एक्सप्लेन करायचे. तर एक एक्झाम्पल आपण इथे एक्सप्लेन करू. बॉलेट डान्सर्सचं. ड्यूरिंग द आईस बॉलेट, द डान्सर हॅव टू अंडरटेक राउंड ऑफ स्मॉलर और लार्जर रेडियाय. स्मॉलर किंवा लार्जर रेडियाचा वापर करून ते काय करतात, राउंड परफॉर्म करतात. द डान्सर कम्स टुगेदर बाय टेकिंग राउंड्स ऑफ स्मॉलर रेडियस नियर द सेंटर. तर जेव्हा लक्षात ठेवा, बॉलेट डान्सर समजा आपण कन्सिडर करू की बॉलेट डान्सर ज्यावेळेस स्वतः भोवती फिरतात तर तेव्हा त्यांच्या दोन पोझिशन असतात. एक तर त्यांचे हँड्स हे आउटस्ट्रेच्ड असतात किंवा हँड्स हे फोल्ड केलेले असतात. तर जेव्हा त्यांचे हँड्स हे आउटस्ट्रेच्ड असतील तर तेव्हा मोमेंट ऑफ इनर्शिया हा इन्क्रीज होतो. मोमेंट ऑफ इनर्शिया इन्क्रीज झाल्यामुळे फ्रिक्वेन्सी ही डिक्रीज होते. फ्रिक्वेन्सी डिक्रीज झाली म्हणजे ओमेगा डिक्रीज झाला. त्यानंतर जेव्हा त्या बॉलेट डान्सर्सचे हँड्स हे फोल्ड केलेले असतात त्यावेळेस त्यांचा मोमेंट ऑफ इनर्शिया डिक्रीज होतो आणि फ्रिक्वेन्सी काय होते, इन्क्रीज होते. तर पहा, हे जे एक्झाम्पल आहे हे तुम्हाला समजण्यासाठी बोर्डवरती मी काही एक्सप्लेनेशन लिहितोय. तर अँग्युलर मोमेंटमचा हा प्रूफ जो आहे तो इम्पॉर्टंट आहे. पहा, बॉलेट डान्सर by example,
बालेट डान्सरचं एक्झाम्पल सांगायला मी तुम्हाला. बालेट डान्सर जेव्हा त्या स्वतःभोवती फिरतात तेव्हा त्यांच्या इतर दोन पोझिशन असतात. एक म्हणजे हँड आउटस्ट्रेच्ड केलेले असतात. हँड आउटस्ट्रेच्ड करून ते स्वतःभोवती फिरतात. तर ही एक पोझिशन झाली. आणि दुसरी पोझिशन हँड हे फोल्ड केलेले असतात. फोल्ड करून त्या स्वतःभोवती असे फिरतात. तर लक्षात ठेवा इथे महत्त्वाचं पहा की बालेट डान्सर जेव्हा हँड्स हे आउटस्ट्रेच्ड आहे, कन्सिडर करा इथे बालेट डान्सर आहे आणि हँड्स हे आउटस्ट्रेच्ड आहे. तर हँड्स आउटस्ट्रेच्ड असतील तर पहा आर हे इन्क्रीज व्हायले. आर हे इन्क्रीज व्हायले. आर इन्क्रीज झाल्यामुळे मोमेंट ऑफ इनर्शिया हा इन्क्रीज होतो. आणि मोमेंट ऑफ इनर्शिया इन्क्रीज झाल्यामुळे ओमेगा हे डिक्रीज होतं. तर लक्षात ठेवा इथे वेक्टर आर किंवा रेडियस किंवा पोझिशन वेक्टर हे जर इन्क्रीज झालं तर मोमेंट ऑफ इनर्शिया इन्क्रीज होतो आणि फ्रिक्वेन्सी ही डिक्रीज होते. पहा इथे फ्रिक्वेन्सी काय म्हणतोय मी तर ओमेगा means 2 pi n. This n means frequency. आता इथे लक्षात ठेवा L initial is equal to L final. तर इथे आपण यालाच L1 is equal to L2 लिहू शकतो. आता L is equal to आपण एक्सप्रेशन पाहिलं L is equal to I into omega. L is equal to I into omega आहे. तर L1 is equal to I1 ओमेगा 1 is equal to L2. L2 साठी लिहिणार आपण I2 ओमेगा 2. यालाच पुढे आपण लिहू शकतो I1 2 pi N1 is equal to I2 2 pi N2. 2 pi both sides कॅन्सल होईल. म्हणजेच I1 N1 is equal to I2 N2. हे आपल्याला कन्झर्वेशन ऑफ अँगुलर मोमेंटम साठी एक फॉर्म्युला यूज होतोय. तर I1 डिवाइडेड बाय I2 is equal to N2 डिवाइडेड बाय N1. आता इथे मोमेंट ऑफ इनर्शियाचं रिलेशन हे फ्रिक्वेन्सी सोबत इनव्हर्स आहे. तर इनव्हर्स रिलेशन नुसार पहा अँगुलर मोमेंटम जर इन्क्रीज होत असेल तर अँगुलर फ्रिक्वेन्सी ही काय होते डिक्रीज होते. तर पहिल्या केस मध्ये फर्स्ट मध्ये पहा I हा इन्क्रीज होतो तर ओमेगा हा डिक्रीज होतो. त्यानंतर सेकंड केस बालेट डान्सर हँड्स हे फोल्ड केलेले आहे. बालेट डान्सरने हँड्स काय केले फोल्ड केलेले आहेत. हँड्स फोल्ड केलेले असतील तर लक्षात ठेवा आर हे डिक्रीज झालं. आर काय होईल डिक्रीज होईल. आर डिक्रीज झाल्यामुळे आय हा डिक्रीज होईल आणि आय डिक्रीज झाल्यामुळे ओमेगा हा इन्क्रीज होईल. तर इथे लक्षात ठेवा अँगुलर मोमेंटम हे डिक्रीज होईल. तर लक्षात ठेवा इथे महत्त्वाचं आर जर डिक्रीज झालं म्हणजे हँड्स फोल्ड केल्यामुळे पोझिशन वेक्टरची व्हॅल्यू स्मॉल आली. पोझिशन वेक्टरची व्हॅल्यू स्मॉल आल्यामुळे आय हा डिक्रीज झाला आणि आय डिक्रीज झाला तर आय चे रिलेशन ओमेगा सोबत इनव्हर्स असल्यामुळे ओमेगा हा इन्क्रीज झाला. तर केस सेकंड मध्ये पहा आय हा डिक्रीज झाला तर ओमेगा हा इन्क्रीज झाला. तर हे आहे बालेट डान्सरचं एक्झाम्पल. तर लक्षात ठेवा बालेट डान्सर जेव्हा हँड्स आउटस्ट्रेच्ड करतात तर त्यांचा मोमेंट ऑफ इनर्शिया इन्क्रीज होतो
आणि अँग्युलर फ्रिक्वेन्सी डिक्रीज होते. आणि जेव्हा हँड्स हे फोल्ड करतात, फोल्ड करून जेव्हा त्या स्वतः भोवती फिरतात, तर तेव्हा मोमेंट ऑफ इनर्शिया डिक्रीज होतो आणि फ्रिक्वेन्सी ही इन्क्रीज होते. तर लक्षात ठेवा, I1 ओमेगा 1 इज इक्वल टू I2 ओमेगा 2. यालाच आपण म्हणू शकतो इनिशियल अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू फायनल अँग्युलर मोमेंटम. आता हँड आउटस्ट्रेच्ड आणि फोल्ड करण्याचं कारण असं आहे की मोमेंट ऑफ इनर्शिया इन्क्रीज केला तर फ्रिक्वेन्सी डिक्रीज होते आणि मोमेंट ऑफ इनर्शिया डिक्रीज केला तर फ्रिक्वेन्सी इन्क्रीज होते. अँड दिस इज एसेन्शियल टू प्रिव्हेंट स्लिपिंग. तर स्लिप होण्यापासून वाचण्यासाठी बॅलेट डान्सर्स हँड्सला आउटस्ट्रेच्ड किंवा फोल्ड करत असतात. परंतु अँग्युलर मोमेंटम हे कॉन्झर्व झालेलं असतं. तर यामध्ये सेकंड जे एक्झाम्पल पाहिजे आपल्याला, तर डायव्हिंग इन अ स्विमिंग पूल. सेकंड एक्झाम्पल को आपण डायव्हिंग इन अ स्विमिंग पूल. हे होतं फर्स्ट एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल diving in a swimming pool. आता स्विमिंग पूल मध्ये डायव्ह करते वेळेस हा जो डायव्हिंग बोर्ड आहे, तर या डायव्हिंग बोर्ड वरती समजा एक स्विमर जो पोहणार आहे तो इथे डाइव्ह करण्यासाठी थांबलेला आहे. जेव्हा हा डाइव्ह करतो तर लक्षात ठेवा, डाइव्ह करते वेळेस त्याचे जे हँड्स असतात ते आउटस्ट्रेच्ड असतात. आउटस्ट्रेच्ड असतात याचा मीनिंग असा आहे की मोमेंट ऑफ इनर्शिया हा इन्क्रीज झाला आणि फ्रिक्वेन्सी डिक्रीज झाली. डाइव्ह केल्यानंतर हा जो पर्सन आहे हा आपल्या बॉडीला थोडंसं फोल्ड करतो. फोल्ड केल्यामुळे मोमेंट ऑफ इनर्शिया काय होतो, डिक्रीज होतो आणि मोमेंट ऑफ इनर्शिया डिक्रीज झाल्यामुळे फ्रिक्वेन्सी ही काय होते, इन्क्रीज होते. तो पुन्हा इयर मध्ये बॉडीला फोल्ड करत जातो. फोल्ड करत गेल्यामुळे त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे ही इन्क्रीज होत जाते, म्हणजे मोर टर्न तो परफॉर्म करू शकतो इयर मध्ये. आणि त्यानंतर जेव्हा तो या वॉटर मध्ये एंट्री करतो, तर वॉटर मध्ये एंट्री केल्याच्या नंतर पुन्हा त्याची बॉडी ही स्ट्रेच होते, स्ट्रेच केल्या जाते, म्हणजे त्याला स्मूथली एंट्री भेटते वॉटर मध्ये. तर हे झालं डायव्हिंग इन अ स्विमिंग पूलचं एक्झाम्पल. डायव्हिंग इन अ स्विमिंग पूल मध्ये इथे पण कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम हा कन्सेप्ट यूज केला जातो. तर यामध्ये पहा, व्हाईल ऑन द डायव्हिंग बोर्ड द ड्रायव्हर स्ट्रेचेस देअर बॉडी सो ॲज टू इन्क्रीज द मोमेंट ऑफ इनर्शिया. म्हणजे
इथे मोमेंट ऑफ इनर्शिया या पॉइंटला मोमेंट ऑफ इनर्शिया आय हा इन्क्रीज होतो तर ओमेगा हा काय होतो डिक्रीज होतो. इमिडिएटली आफ्टर लिव्हिंग द बोर्ड जेव्हा तो ड्रायव्हर हा बोर्डला लिव्ह करतो दे फोल्ड देअर हँड्सला फोल्ड केला जातं. दिस रिड्युसेस द मोमेंट ऑफ इनर्शिया कन्सिडरेबली. As a result, their frequency increases and they can complete more rounds in year to make the show attractive. तर पहा हँड्स फोल्ड केल्यानंतर आहे जे हँड्स आहे फोल्ड केल्यानंतर याचा मोमेंट ऑफ इनर्शिया हा होतो डिक्रीज आणि फ्रिक्वेन्सी होते इन्क्रीज. म्हणजे मोर राउंड्स तो परफॉर्म करू शकतो इयर मध्ये जेणेकरून जो शो आहे स्विमिंगचा तो अट्रॅक्टिव्ह होईल. Again, while entering the water, they stretches their body into a streamline shape. पुन्हा तो पाण्यामध्ये गेल्याच्या नंतर त्याचे हँड्स स्ट्रेच करतो, बॉडीला स्ट्रेच करतो आणि त्यामुळे स्मूथली एंट्री करू शकतो तो वॉटर मध्ये. तर हे झाले दोन एक्झाम्पल अँग्युलर मोमेंटमचे. आता रिलेशन बिटवीन अँग्युलर मोमेंटम अँड फ्रिक्वेन्सी. अँग्युलर मोमेंटमचं रिलेशन फ्रिक्वेन्सी सोबत. Between angular momentum and frequency. पहा angular momentum साठी फॉर्म्युला L इज इक्वल टू आपण I ओमेगा पाहिलेला आहे. परंतु but ओमेगा इज इक्वल टू 2 पाय n म्हणजेच L इज इक्वल टू आपल्याला भेटल I मल्टिप्लाय बाय 2 पाय n. That is L is directly proportional to n. L is directly proportional to n when I is constant. पहा काय केलं लक्षात ठेवा. L जर कॉन्स्टंट असेल L इज इक्वल टू कॉन्स्टंट जर असेल तर यावरून आपण असं म्हणू शकतो I is inversely proportional to n. I is inversely proportional to n. कारण 2 पाय हे कॉन्स्टंट आहे. पहा या इन्व्हर्स प्रपोर्शन वरून आपल्याला असं म्हणता येईल की जेव्हा मोमेंट ऑफ इनर्शिया इन्क्रीज होतो तर फ्रिक्वेन्सी काय होते डिक्रीज होते. पहा यावरून आपल्याला दोन कन्क्लूजन फाइंड करता येतात. पहिलं कन्क्लूजन म्हणजे जेव्हा मोमेंट ऑफ इनर्शिया हा इन्क्रीज होईल तर फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्होल्यूशन डिक्रीज होईल. आणि सेकंड केस आपण अशी म्हणू शकतो की जेव्हा मोमेंट ऑफ इनर्शिया डिक्रीज होईल तर फ्रिक्वेन्सी इन्क्रीज होईल. दिस इज द रिलेशन बिटवीन मोमेंट ऑफ इनर्शिया अँड फ्रिक्वेन्सी. आता इथे आपण L आणि n मध्ये रिलेशन पाहिले तर लक्षात ठेवा अँग्युलर मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्होल्यूशन और फ्रिक्वेन्सी अँग्युलर फ्रिक्वेन्सी. तर पहा हा होता 10वा पॉइंट चॅप्टर रोटेशनल डायनामिक्सचा. 11वा जो पॉइंट आहे रोलिंग मोशन. तर हा पॉइंट सिलेबस मधून डिलीट करण्यात आलेला आहे. कोविड 19 मुळे आपला जो 25% सिलेबस
रिड्यूस झालेला आहे, तर त्यामध्ये हा जो पॉइंट आहे पॉइंट नंबर 11 हा कॅन्सल करण्यात आलेला आहे. हा पॉइंट आपल्याला यावर्षी स्टडी करण्याची गरज नाहीये. तर हा लास्ट पॉइंट होता चॅप्टरचा, परंतु तो कॅन्सल झालेला आहे. म्हणजे रोटेशनल डायनामिक्स या चॅप्टरची आपली थेअरी इथे कंप्लीट झालेली आहे. आपण पुढे प्रॉब्लेम स्टडी करणार आहे जे आपल्याला एक्सरसाइज मध्ये प्रॅक्टिस साठी दिलेले आहे.